स्तोत्रसंहिता 106 इस्रायलाची बंडखोरी 1 परमेशाचे स्तवन करा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. 2 परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल? त्याची सर्व स्तुती कोण ऐकविल? 3 जे त्याच्या न्यायानुसार वागतात आणि सर्वदा नीती आचरतात, ते धन्य. 4 हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर, माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे. 5 म्हणजे तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईन. तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करीन. 6 आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले आहे. आम्ही अन्याय केला आहे, आम्ही दुष्कृत्य केले आहे. 7 आमच्या पूर्वजांनी मिस्र देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले. 8 तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले. 9 त्याने तांबड्या समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला, आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्थलांवरून त्याने त्यांना चालवले. 10 त्याने त्यांना त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातून सोडवले, शत्रूच्या हातून त्यांना मुक्त केले. 11 त्यांचे वेरी पाण्यात गडप झाले, त्यांच्यातला कोणीही उरला नाही. 12 तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, त्यांनी त्याची स्तोत्रे गायली. 13 तरी ते त्याची कृते लवकरच विसरले, त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरला नाही. 14 रानात त्यांची वासना अनावर झाली, ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली. 15 तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला. 16 त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र सेवक अहरोन यांचा हेवा केला. 17 तेव्हा भूमी फाटली व तिने दाथानाला गिळून टाकले आणि अबिरामाच्या टोळीस गडप केले. 18 त्याच्या टोळीस अग्नीने पछाडले, आगीच्या लोळाने त्या दुर्जनांना जाळून टाकले. 19 त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, ओतीव मूर्तीची पूजा केली. 20 त्यांनी आपले ऐश्वर्य जो परमेश्वर त्याच्याऐवजी गवत खाणाऱ्या बेलाची प्रतिमा स्वीकारली. 21 ते आपल्या उद्धारक देवाला विसरले, त्याने मिस्र देशात महत्कृत्ये, 22 हामाच्या देशात अद्भुत कृत्ये, तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती. 23 तेव्हा तो म्हणाला, यांचा नायनाट केला पाहिजे, पण त्याचा क्रोध शांत करावा व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला. 24 त्यांनी रम्य देश तुच्छ मानला, त्यांनी त्याच्या वचनांवर विश्वास ठेवला नाही. 25 त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानला नाही. 26 तेव्हा त्याने आपला हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की मी त्यांना रानात खाली पाडीन. 27 त्यांची संतती राष्ट्रांत विखरीन, त्यांना देशोधडीस लावीन. 28 ते पौर येथील बाल या दैवतावर आसक्त झाले, त्यांनी निर्जीव मूर्तींना वाहिलेले बळी खाल्ले. 29 त्यांनी आपल्या कृत्यांनी त्याला क्रोध आणला म्हणून त्यांच्यामध्ये पटकी सुरू झाली. 30 तेव्हा फिन्हासाने पुढे होऊन मध्यस्थी केली आणि पाटकी बंद झाली. 31 हे त्याला नीतिमत्व असे पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले. 32 मरिबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरेस्ट आले. 33 कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले. 34 परमेश्वराच्या आज्ञेचे त्यांनी उल्लंघन केले, म्हणजे त्यांनी इतर राष्ट्रांचा विध्वंस केला नाही. 35 तर ते त्या राष्ट्रांत मिसळले आणि त्यांचे आचार शिकले. 36 त्यांनी त्यांच्या मूर्तींची पूजा केली, त्या त्यांना पाशरूप झाल्या. 37 त्यांनी आपले पुत्र व कन्या यांचे बळी भूतांना दिले. 38 त्यांनी निरपराध्यांचा रक्तपात केला, म्हणजे आपले पुत्र व कन्या यांचे रक्त पाडले. त्यांनी कनानाच्या मूर्तींना त्यांचे बळी दिले, असे करून त्यांनी रक्ताने भूमी विटाळली. 39 ते आपल्या कृत्यांनी भ्रष्ट झाले, ते आपल्या कृतींनी अनाचारी बनले. 40 त्यामुळे परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला, त्याला आपल्या वतनाचा वीट आला. 41 त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले, त्यांच्या द्वेष्ट्यांनी त्यांच्यावर राज्य केले. 42 त्यांच्या शत्रूंनी त्यांना छळले, ते त्यांच्या हाताखाली दडपून गेले. 43 अनेक वेळा त्याने त्यांना मुक्त केले तरी ते आपला हेका न सोडता बंडखोरच राहिले व आपल्या अनितीने अधोगतीस पोहोचले. 44 तथापि त्यांची आरोळी ऐकून परमेश्वराने त्यांच्या संकटाकडे दृष्टी लावली. 45 त्याने आपल्या कराराचे स्मरण त्यांच्यासाठी करून आपल्या अपार दयेने त्यांची कीव केली. 46 त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी त्याने दया उत्पन्न केली. 47 हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हाला तार, आम्हाला राष्ट्रांतून काढून एकवट कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे स्तवन करू, तुझ्या स्तवनात आम्हाला उल्हास वाटेल. 48 इस्रायलाचा देव परमेश्वर याचा अनादी कालापासून अनंतकालपर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोक आमेन म्हणोत. परमेशाचे स्तवन करा.